शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालं। आज पहाटे 5:07 त्यांची प्राणज्योत मालवली। पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला। 3 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्यांचं पार्थिव सध्या पुरंदरवाड्यामध्ये ठेवण्यात आले अंत्यदर्शनासाठी। पुरंदरवाड्यात सध्या नागरिकांनी खूप गर्दी केली आहे। ते काम अर्धवट राहिल्याची खंत आमच्यासारख्या सर्व शिवप्रेमींना तर आहेच, पण मला खंत एवढीच आहे की 100 बाबासाहेबांनी पूर्ण करायला पाहिजे होती। 100 प्रवेश केला होता, पण ईश्वर इच्छा बली असी असं म्हणतात। असा माणूस पुन्हा होणे नाही ज्यांनी घराघरात शिवाजी पोहोचवला। ती प्रेरणा घेऊनच पुढची पिढी ही काम करत राहील आणि शिवरायांचं नाव घराघरात त्यांच्या प्रत्येक इतिहासातल्या साक्षींना बरोबर घेऊन गाजत राहील। हीच बाबासाहेबांना मनपूर्वक आदरांजली। पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अक्षरशः रीघ लागली आहे। पुरंदरवाड्यामध्ये दिग्गज मंडळी त्याचसोबत सर्वसामान्य नागरिक सुद्धा अंत्यदर्शनासाठी येत आहेत। सकाळी 8 वाजल्यापासून बाबासाहेब यांचं पार्थिव पुरंदरवाड्यामध्ये ठेवण्यात आले अंत्यदर्शनासाठी। त्यानंतर 10:30 ची वेळ खरं तर देण्यात आलेली होती। अंत्यसंस्कार शासकीय इतमामात केले जाणार आहेत पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये। मात्र तुर्तास पार्थिव हे पुरंदरवाड्यामध्येच आहे। ही थेट दृश्य पुण्यातल्या पुरंदरवाड्यातली आपण पाहतोय आणि तिथे अगदी रांग लागलेली आहे बाबासाहेबांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी। जुलै 1922 बाबासाहेबांचा जन्म। त्यांनी नुकतेच 100व्या वर्षात पदार्पण केलेलं होतं। शिवचरित्र तर आहेच, त्यासोबत 50हून अधिक पुस्तकं त्यांनी लिहिली आणि बाबासाहेबांचं आणि शिवचरित्राचं काय नातं आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। वयाच्या 8व्या वर्षापासून त्यांनी शिवचरित्राच्या अभ्यासाला सुरुवात केली। जाणता राजा या महानाट्याची निर्मिती केली, ज्याचे 1250हून अधिक प्रयोग झाले। फक्त महाराष्ट्रातच नाही, देशातच नाही, तर देशाच्या बाहेर सुद्धा। 2015ला महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं। 1984 मध्ये जाणता राजा या महानाट्याची निर्मिती झाली। पुन्हा वेळ झाली आहे आणखी एका छोट्याशा ब्रेक घेऊन लगेचच परत येऊयात। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।